अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, पीडितेला तातडीने न्याय मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची जोरदार मागणी. धुळे शहरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडितेला तातडीने न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यात यावी अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास पूर्णपणे निपक्ष, पारदर्शक आणि वेगाने करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तपासात कोणताही राजकीय किंवा अन्य प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, तसंच कोणतीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. यावेळी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आवश्यक सुरक्षा पुरवण्यात यावी, त्यांना सर्वतोपरी कायदेशीर आणि प्रशासकीय मदत मिळावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. न्याय प्रक्रियेदरम्यान पीडित कुटुंबावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. या निवेदनावर समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून या मागण्यांना पाठिंबा दर्शवलाय. आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होईपर्यंत न्यायासाठीचा हा लढा असाच सुरू राहील असा इशारा सुद्धा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. दरम्यान या संवेदनशील प्रकरणात प्रशासन आणि तपास यंत्रणा कोणती भूमिका घेतात, तपास किती वेगाने पूर्ण होतो आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. सुशीलनगर गोळीबार टेकडी परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी, जिचं नाव जान्हवी जितेंद्र ठाकरे, वय वर्ष 15, या निरागस बालिकेला एक तरुण बादल माळी नामक तरुण रोज सतत छेडछाड करत असे व त्या दिवशी त्याने तिच्या घरापर्यंत येऊन तिच्या घरच्यांना, सर्व कुटुंबाला मारण्याची धमकी दिली की आज संध्याकाळपर्यंत तू जर माझ्या प्रेमाला होकार नाही दिला तर मी तुझं पूर्ण कुटुंब संपवून टाकेल. या धमकीतनं त्या निरागस बालिकेने एक शॉक खाल्ला आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली. तर सकल धोबी समाजाच्या, परीड समाजाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहोत की जान्हवी दिदीच्या या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचा खटला चालवून लवकरात लवकर त्या दिदीला न्याय देऊन या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व समाजात असे होत असलेले प्रकार थांबावेत, जेणेकरून न्यायदेवतेच्या माध्यमातून या समाजकंटकांवर काही चपराक बसेल आणि यापुढे अशा कोणत्याही मुलीचा बळी या धुळे शहरात, या महाराष्ट्रात जाणार नाही याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा ही आज सकल परीड समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी करत आहोत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे.